मंडळी, तुम्ही बरे आहात ना? मी तर खूप बरे आहे. एवढे तुमचे प्रेमळ कमेंट येतात आहे ना, ते वाचून आहे ना माझ्या अंगामध्ये खरंच खूप बळ येते ना. आत्ता कळते की तुम्ही लोक माझ्यावर किती प्रेम करताय. मी खूप बरे आहे आता. हळूहळू अजून व्यवस्थित होत चाललेली आहे. माझ्या हातावरचे सलाईनचे इंजेक्शनचे काळे निळे डाग असतात ना, ते सुद्धा गेलेले आहेत. टाके काढल्यानंतर हळूहळू ते रिकवर होत चाललेले आहे जागा. म्हणजे हां, सगळं व्यवस्थित आहे. पण फक्त एवढंच की औषधांमुळे डोळ्यावरती ना झापड येते, म्हणजे झोप येते ना, ती झोपच येते आणि नॉर्मली अशक्तपणे, बाकी काही नाही आहे. सगळं काही व्यवस्थित आहे. आणि आजचा खास दिवस आहे ना हो. मग मला असं एकदम मरगळलेलं कसं चालेल? खास दिवस म्हणजे रक्षाबंधन आहेत, घरात पाहुणे पै आहे ना, मग थोडा उत्साह दाखवला पाहिजे ना, म्हणजे त्यांच्या पण चेहऱ्यावर हसू येईल. आणि आज पनीर बनवायचा बेत होता. आता हे आपल्या बारक्या पल्लूला पनीर खूप आवडतं. मग काय, हे दक्षू माझ्या मागं नुसता घुरमळत होता. एक पनीरचा तुकडा दे, 2 दे, असं 2-3 वेळा उंदरासारखा येऊन गेला बघा. पनीरचा मसाला सगळा तयार केला पहिल्यांदा आणि किचन पहिला स्वच्छ केला. मला किचनवर घाणच नाही आवडत. जरा जरी त्याला असं डाग वगैरे उडला की लगेच पुसायचा. का ते कांद्याचे ह्याची सगळी टरपलं सगळी काढून ठेवायची. सगळं केलं बघा, नंतरच पनीर बनवायला सुरुवात केली. आता तुम्ही सगळेजण एवढे मेसेज आलेले की तुझ्या वेळेला कोण का नाही आलं, कोण का नाही आलं. तुम्हाला तर पहिलं सांगितलं, भाऊजं माझी आली लगेच, कारण का तिच्या पण मुलाला ताप होता. मग ती 2-3 दिवस माझ्यासोबत राहिलेली. ती 2-3 दिवस राहिलेली म्हणून नंदुबाईला येऊ नका म्हणलं. काय गरज आहे, म्हणजे हँडल होत होती ना, म्हणून नंदुबाईला म्हणलं ना तुम्ही नका येऊ. आणि परत अजून खूप एक मेसेज होता, तू सासूबाईला बोलवायला पाहिजे होतं. तर माझ्या सासूबाई गावाला आहेत आणि त्यांना कमरेचा त्रास ऑलरेडी आहे. आणि आपली माली आई आहे ना, तुम्ही व्हिडिओमध्ये बघता, ती सुद्धा ॲडमिट होती. तिच्या अंगामध्ये ताप मुरलेला, म्हणून ती 15 दिवस ॲडमिट होती. तर सासूबाई तिच्यासोबत कृष्णा चॅरिटेबलमध्ये होत्या, म्हणून सासूबाई पण नाही आल्या. म्हणून तुम्ही समजून घ्या, सगळ्यांचे काही ना काही प्रॉब्लेम होते. माझ्या घरातली सगळीजण माणसं चांगले आहेत म्हणून कोणाकोणाला यायला जमलं नाही. आणि भाऊजं आलेले ना, त्यामुळे सगळं काही जमलं. आणि म्हणून कोणाला काही तुम्ही काही बोलू नका, सगळेजण खूप छान आहेत. पनीर बनवायला इकडे सुरुवात केली. संध्याकाळचा नाश्ता आपल्या दक्षूला वगैरे दिला. आणि कारभाऱ्याने थोडीशी मला मदत केली, कारण काय पीठ जरा जास्त मळायचं होतं. 2 गोळे करून ठेवलेले आणि मला ते मरता येत नव्हते. थोडंसं नॉर्मली दुखत होतं, एवढं पण नाही. मग त्यांच्याकडून थोडंसं असं एंडला पीठ मळून झालं ना, असं नरम करून घेतो ना, तसं करून घेतलं. तर असं वाटलं त्यांनी त्या पिठामध्ये 7-12 ते विहिरी करून ठेवलेले आहेत. आता चपाती करताना पण दुखत नाही आणि भाकरी करताना पण दुखत नाही. म्हणजे मी सगळं जेवण आणि सगळं काम करायला सुरुवात केलेली आहे. पटकन संध्याकाळची वेळ कशी पटापट गेली, निघूनच गेलं नाही. थोडा शक्तापणा असल्यामुळे ना, म्हणजे मी लवकर काम करायला घेतलेलं, म्हणजे पटकन वेळेवर जेवण होईल. जेवण झालं, गरम खूप झालं, खूपच घाम गेला, कारण की खूप दिवसानंतर एवढं जास्त जेवण केलेलं. आणि घरात हळूहळू पाहुणे यायला सुरुवात झाली. गुलाबजाम सेमच असेल ना, लाव. हां, घरामध्ये पाहुणे यायला सुरुवात झाली, पोरं जमा झाली. तसं मला हळूहळू अजूनच चांगलं वाटायला लागलं, खूप भारी वाटायला लागलं. हां, भाऊजं आली, म्हणजे माझी भाऊजं पण माझ्या मिस्टरांना राखी बांधते. तिचं लग्न झाल्यापासून ती माझ्या म्हणजे कारभाऱ्यांना भाऊच मानते, म्हणून ती दरवर्षी राखीच बांधते. आता मला टाईट कपडे घालायची नव्हती थोड्या दिवस, म्हणजे महिनाभर तरी. पण आज खास दिवस होता आणि ह्या दोघींनी लय मागं लागले की ड्रेस घाला म्हणून, कसं वाटतंय. आणि सगळे मला गल्लीतले पण सगळेजण बोलत होते, नीलम तू खूपच खराब झाले, तुझा अवतार बिघडलाय, व्यवस्थित राहा, खात जा, पिझ्झा. काय करू, औषधांमुळे मला जेवण नाही जाते जास्त. एक चपातीच्या वर खायला गेलं तर उमचळल्यासारखं होतंय. आणि ती तर कडवटपणा तोंडात राहिल्यामुळे खरंच जेवण जायला झाले. सगळेजण बोलतात ते तब्येत खराब झाली, पण काय माहीत खराब झाले का नाही, मला तर वाटत नाहीये. आता स्वतःला कसं कळेल. हा, चेहरा उतरल्या मला माहिती आहे, औषधांमुळे झोप असल्यामुळं उतरलाय, म्हणजे तसं काळा पडलाय चेहरा. आणि झोप डोळ्यात असल्यामुळे सारखं डोकं असं जडजड राहते आणि झोप येते आणि डोळे सुजलेले. कधी चेहरा सुजतो, कधी नॉर्मल असतो. पण आज खूप दिवसानंतर, म्हणजे मला वाटते 1-1.5 महिन्यानंतर मी नवीन ड्रेस घातलेला होता. कारभाऱ्याने माझ्यासाठी आणलेला, छान वाटत होता ना. नवीन ड्रेस घातलेला, तर कॉटनवाली कुर्ती होती, त्यामुळे मला कम्फर्टेबल होती, टाईट नव्हती, मी फिटिंग वगैरे नव्हती केली. त्यामुळे मला खूप दिवसानंतर असं फ्रेश वाटायला लागलं. केस खूप गळायला लागलेत औषधांमुळे, त्याचंच वाईट वाटतंय. चेहरा तर काळा पडलाय, होऊन जाईल, पण माझ्या केसांची खरंच सांगते वाट लागलेले. काय करू, असं वाटतं कापूनच टाकू केस, एवढं मला चिडचिड झाली. म्हणून मी मोकळीच सोडत नाही, तेलच लावून बसते.
मी ह्यांच्यासोबत हसत होती, पण थोडंसं माझं दुखत होतं म्हणून सारखा हात मी असं लावत होती की दुखत होतं म्हणून. ह्यांच्या हसरा चेहरा पण खूप भारी वाटत होतं. भाऊजापासून राखी बांधायला सुरुवात केली कारण नंदुबाईची म्हणजे दीर पण आलेले नव्हते आणि मावस दीर पण आलेले नव्हते, त्यामुळे ह्यांचं रक्षाबंधन चालू झालं. हे दिसेना माझ्या कारभाऱ्यांचा आणि भाऊजचा असा प्रॉब्लेम होतो की का माझी भाऊजू खूप गोरी आणि कारभारी सावळा कलर असल्यामुळे त्यांचा एका फोटोमध्ये फोटोच व्यवस्थित येत नाही. ब्राईटनेस वाढवलं की भाऊज गायब होते, ब्राईटनेस कमी केलं की कारभारी गायब होतात म्हणून आहे ना. आणि त्यांचा असा अंधारात फोटो काढायचा होता, मग काही कारभारीच गायब झाले, काही दिसतच नव्हते. हसून हसून पोटात दुखायला लागलं. कारभाऱ्याने भाऊजासाठी एक सुंदर असा ड्रेस घेतलेला. आता तिनं तो कधी घातला ना दाखवेन, त्यावेळेला एवढा हसत होतं ना ते उघडून पण नाही बघितला. नंतर नंदुबाई राखी बांधायला लागली. तिथलं तिथंच फिरवत होतं बघा. खरंच की दादा दिसणं झाले. वरती काय वरती आता दिसतंय. एवढी खेचाखेची चाललेली, एवढी खेचाखेची चाललेली, एवढी मस्करी चाललेली की हसून पोटात दुखायला लागलं. ह्या वेळेला तर नंदुबाईला एवढं पाया पडायला लावलं की नंदुबाई म्हणायला लागले माझ्या आतड्या कुतड्या बाहेर यायला लागले. एवढं हसून हसून असं वाटत होतं महिनाभराचं दुखणं माझं आजच गायब होणार आहे. माझ्या नंदुबाईला कुठली म्हणजे पटकन काय कोणत्या गोष्टी आवडत नाही, त्यांना दुसऱ्याच्या गोष्टी लवकर पटकन पसंत पडत नाही. म्हणून कारभाऱ्यांनी सांगितलेलं मी काय तुझ्यासाठी हुडकत नाही बसणार, तुला आवडेल ते तू काही पण घेऊन टाक. मग जेव्हा नंदुबाईच्या पण नंदा आलेल्या ना कोपरखरणीला, त्या तिकडे सगळ्या 5-6 जणी साड्या घेत होत्या, तेव्हा नंदुबाईने त्यांच्या चॉईसची साडी घेतलेली होती. आता माझी भाऊज दक्षला पण राखी बांधते आणि नंदुबाई पण दक्षला राखी बांधतात, कारण का आमच्यात कोण मुलगीच नाही ना, आणि मी माझ्या भाच्याला राखी बांधते. तर हे असं आमचं रक्षाबंधन होतं. आता असं काय झालं, माझा भाऊ आला नव्हता कारण का तो शुक्रवारपासून 2 दिवस झालं पुण्याला गेलेला होता ट्रेनिंगला. तो 3 का 4 दिवसानंतर येणार आहे, म्हणून तोपर्यंत मी माझ्या भाच्यालाच राखी बांधली. आणि ह्यांची इकडं चॉईस करून ठेवलेली होती की मला गद्याची पाहिजे, मला ह्याची पाहिजे, त्याच्या चॉईसनुसार गद्याची राखी बांधली. आता पहिल्यांदा असं झालं की माझा भाऊ माझ्यासोबत नव्हता रक्षाबंधनला, पण ठीक आहे ना, ते माझ्या भावाचं बारकं वर्जन होतं ना, तर त्यानं माझ्यासाठी काय आणलेलं माहिती आहे का, बांगड्या आणलेल्या होत्या. तोपर्यंत इकडे दीर पण आला, म्हणजे जाऊबाईला घेऊन आणि त्यांच्या बारक्या मुलाला घेऊन. त्यानं माझ्यासाठी एवढ्या भारी डायमंडच्या बांगड्या आणलेल्या, म्हणजे भाऊजचीच चॉईस होती, तिनं तिच्यासाठी पण घेतल्या, माझ्यासाठी पण घेतल्या, खूप सुंदर होत्या. आणि माझं लग्न झाल्यापासून मी माझ्या भाऊजाला पण राखी बांधते, माहीत नाही भावाला राखी बांधता बांधता मी तिला पण राखी बांधायला लागली. मग मी तिला, आमचं दरवर्षीच आहे, आमची भाऊबीज पण होते आणि आमचं रक्षाबंधन पण होतं. मग आम्ही एकमेकींना राखी बांधली आणि तिची पण राखी एवढी छान डायमंडवाली होती ना. माझ्यासाठी हे माझं पूर्ण माहेर आहे व म्हणजे माझ्या भावावरती माझा जेवढा जीव नाही ना, तेवढा माझा जीव माझ्या हिच्यावरती आणि हिचा जीव माझ्यावरती. आम्ही हसतो, खेळतो, भांडतो तर खूप भांडतो, दुसऱ्यांना विश्वास नाही बसत, पण आम्ही खूप एकत्र भांडतो. माझ्यासाठी खरं सांगू माझा जीव आहे आणि हिच्यामुळं माझं माहेर पण आहे. एका माणसात माझं पूर्ण माहेर जिवंत आहे, म्हणून खास माझ्यावरती आणि हिच्यावरती माझा जीव आहे. ती गोष्ट मी सांगत नाही, नाहीतर मी सांगू शकत नाही, मी इमोशनल होईल. तिनं माझ्यासाठी खूप सुंदर ड्रेस आणलेला, जो तिनं घातलेला ना त्यातलाच तिनं ड्रेस माझ्यासाठी घेतलेला. आमची सवय आहे, माझ्यासाठी मी घेते, तिच्यासाठी घेते, तिच्यासाठी मी घेते, माझ्यासाठी घेते. तर असं आमचं रक्षाबंधन होत चाललेलं हसत खेळत. आता ह्याच्यातच 1 तास गेला, म्हणजे तुम्हाला काय सांगू, फोटो बिटो काढण्यातच. लाईट बंद करून पण फोटो पाहिजेत, लाईट चालू करून पण फोटो पाहिजेत. आता काळा गोरा फोटोच येत नव्हता, हसून हसून पोटात दुखायला लागलं. इकडे ह्यांची मस्करी संपना, असे फोटो पाहिजे, तसे फोटो पाहिजे. तोपर्यंत मावस दीर आलेले, म्हणजे माझ्या कारभाऱ्यांचे मोठे मावस भाऊ आहे, ते सुद्धा आलेले होते. मग काय, त्यांची 2 मुली, माझा 1 मुलगा, नंदुबाईची मुलं आलीच नव्हती कारण का त्यांच्या घरात पण पाहुणे आलेले होते म्हणून, आणि भावाचा 1 मुलगा. परत काढली बघा, द्यायला काढले पण ते परत काढली.
मोजून टाकतो ते दिसलं पाहिजे ना. माझं दीर म्हणजे दिलदार माणूस. मला वाटलं नोट्याचं बंडल टाकून दाखवून 1 रुपयाच देतात का काय नंदूबाईला, पण नाही बाबा दिला. नंदूबाई माझी आज पैसेवालं माणूस झालेले, पैसा साठलेला नंदूबाईकडं. इकडं मावस दिराचं पण रक्षाबंधन झालेलं. बाबा कुणाची मस्करी थांबना झाली. नंदूबाईच्या वाकून मला असं वाटतं आज अर्धा 1 किलो कमी तर झाला असेल सगळ्यांच्या पाया पडून. आता तुम्हाला काय वाटतंय? मला सगळेजण विचारतात की तुझी नंदूबाई मोठे आहेत का ह्यांचे भाऊ मोठे आहेत? तुम्ही सांगा ह्या तिघांपैकी मोठं कोण बारकं कोण? आता इकडं रक्षाबंधन तर सगळं झालं आणि ह्या दोघांचं चाललेलं की फोटो कसा काढायचा. तोपर्यंत फोटो काढायचं तरी बारकं मेहमान आलेलाच विसरलेलो की त्याचं पण रक्षाबंधन करायचं होतं. त्याची नुसती ट्याट्या चालू होती. जाऊबाईचं पिल्लू बारकं हे ना तर घर डोक्यावर घेतलेलं नुसतं ट्या. संध्याकाळ झाली की त्याला कुठलं रात्र जागरणासाठी जायचं असतं काय माहिती. रात्रभर जागतो दिवसभर झोपतो. त्याला कशी तरी राखी बांधली. तोपर्यंत इकडं बुंडुकल्यांची राखी चालू झाली. हे जे आता मावस दीर होते ना ह्या त्यांच्या 2 मुली आहेत शरू आणि अनु. आता ह्या 2 भावांना राखी बांधायची चाललेली. हे पोरांमध्येच 1 तास गेला आमचा. सोडा खादाड बघा. अरे त्याला गोड बघू जर साईडला अशी लांबू. हा बांध इकडे बघ. हा बस लाव फक्त. बांधते ते बाबा. एवढा गोंगाटा घरात, एवढं घर भरलेलं होतं ना मी माझं दुखणंच विसरून गेली ह्या सगळ्यांमध्ये. रात्री 8 वाजल्यापासून रक्षाबंधन चालू झालेलं आमचं. बघा घरात 10:30 वाजलेले. 10:30 वाजता म्हणता फोटो काढूस तर 11:30 चक्क 11:30 वाजले. सगळ्यांच्या एवढं भारी वाटलं ना सगळ्या गोकुळासारखं माझं घर भरलेलं फुललेलं होतं. माझं मी दुखणंच विसरून गेली. मध्ये दुखायचं कळेच आणि ह्यांच्या हसवण्याच्या नादात ते पण मी विसरून जात होते. थोडीशी कपड्यांमुळे मला अशी चिडचिड झालेली आहे. मी पटकन सगळं रक्षाबंधन झाल्यानंतर कपडे काढली, ढिली कपडे घातली, तेव्हा मला बरं वाटलं. आणि बरोबर जेवताना आम्हाला 12 वाजले जेवायला. जेवताना लाईटच गेली. असली लाईट गेली पण त्यात पण मज्जा आली. सगळेजण हसत खेळत जेवत होते. सर्वांना पनीर आवडलं. मी वरण बिरण बनवलेलं. सगळेजण पोट भरून जेवले. आणि नंदूबाईने त्यांच्या नंदूबाईसाठी त्यांच्या घरी 25 माणसं आलेली ना मोठं भगुलं भरून त्यांनी पावभाजी बनवलेली ती सुद्धा घेऊन आलेली. त्यांनी पण छान पावभाजी बनवलेली होती. आणि जसं आमचं जेवण झालं तशी लाईट आली. मग काय रात्रीचे 12 वाजलेले. भाऊचं घरी चाललेली म्हणून कारभारी बोलले मी तुला सोडून येतो उशीर झालाय म्हणून. आणि पोरं तर दमलेली. त्यांना तर खूप झोप आलेली. नंदूबाई राहणार होती. सकाळी उठून लवकर जाणार होती कारण का त्यांचे पाहुणे दुपारपर्यंत जाणार होते. भाच्याला जावं वाटत नव्हतं. आता सुट्टीला एकत्र पोरं आलं त्यांना जावं वाटत नाही ना. रात्री 2 वाजले बघा आम्हाला गप्पा गोष्टी करत झोपायला. नंदूबाई उठल्या. त्यांना पटकन शेवाळ्याचा नाश्ता केला. त्यांना तिखट शेवाळ्या आवडतात ना म्हणून तिखट शेवाळ्याचा नाश्ता केला. 9 पर्यंत त्या काहीतरी कोपरखैरणीला निघून गेल्या. आणि असं आमचं सुंदर असं रक्षाबंधन झालं.